नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात. तर सध्या या ठिकाणी आपण जे काही पुरुष उमेदवार तसेच महिला उमेदवारांसंदर्भात वेगवेगळे सेपरेट व्हिडिओ देखील सध्या बघा घेण्यात आले होते. परंतु एकंदरीत संपूर्ण जी काही प्रक्रिया असणार आहे तर ती प्रक्रिया पुरुष प्लस महिला उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी होणार आहे. कारण जी काही वेकेन्सी आलेली आहे तर ती वेकेन्सी आपल्या सर्वांना माहिती आहे की जवळपास 21 ते 22,000 जी वेकेन्सी आहे तर ती पवित्र पोर्टलवर सध्या अपलोड झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये जी काही नंबर असेल किंवा कोणाला ह्या ठिकाणी बघा सर्वात जास्त संधी मिळू शकते, कारण पुरुष आणि महिला उमेदवारांमध्ये सध्या बघा कॉम्पिटिशन असणार आहे. सर्वात जास्त महिला उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु एकंदरीत आपण ह्या ठिकाणी 2 लाख जे काही उमेदवारांचा इथं विचार जर केला, आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 1,70,000 सेल्फ सर्टिफाय झालेले आहे. परंतु खरा जो काही मध्यम स्कोर असेल म्हणजे एकदम एव्हरेज जे काही सध्या कट ऑफ असेल तर कट ऑफ आपल्याला काही प्रवर्गामध्ये या ठिकाणी 120 ते 140 या मार्कामध्ये सध्या पाहायला मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 120 ते 140 दरम्यान या ठिकाणी जे काही मार्क घेतलेले उमेदवारांचं अनालिसिस करणार आहोत, जेणेकरून आपल्याला कोणत्या प्रवर्गामध्ये किती उमेदवार सध्या बघा ह्या रेंजमध्ये पाहायला मिळत आहे. कारण आलेली जी काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी एक आपण इथं पाहता जी काही सध्या बघा अनालिसिस केलं असता जो सध्या स्कोर आहे तर तो स्कोर आपल्याला या ठिकाणी 120 प्लस पासून तर हायेस्ट असलेले उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. आता जर कट ऑफ किंवा सेट स्कोर म्हणायचं म्हटलं तर ह्या ठिकाणी ह्या रेंजमध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. ह्याच्यामध्ये आपण संपूर्ण बघा अशा पद्धतीने डिटेल्समध्ये अनालिसिस करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कुठं ह्या ठिकाणी तिथे संधी जी असेल तर ती मिळू शकते. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण आपण जे काही टेट स्कोर आहे तर तो टेट स्कोर या ठिकाणी 2 लाख जवळपास 8,120 उमेदवारांचं इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती दिसत आहे. आता ह्याच्यात जर तुम्ही विचार केला तर आपण ही जी काही सध्या बघा इथं रँक दिसते 120 म्हणजे 121 पासून तर पुढची जी काही सध्या बघा या ठिकाणी 140 पर्यंत हे जे काही रेंज आहे तर ह्या रेंजमध्ये बहुतेक सध्या बघा उमेदवार आपल्याला जास्त आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये आता इकडे जर तुम्ही विचार केला म्हणजे 100 पेक्षा खाली तर इथं जी काही स्पर्धा आहे तर ती स्पर्धा बघा ह्या ठिकाणी सर्वात जास्त असं अशी होत येणार आणि काही 2 डिजिटमध्ये स्पर्धा बघा त्या ठिकाणी सध्या कॉम्पिटिशनमध्ये उमेदवार राहणारच नाही. कारण वेकेन्सीचा आपण इथं विचार केला तर इथं 120 प्लस असलेले उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. तर आता ह्याच्यामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर इथं संपूर्ण कॅन्डिडेट जे आपल्याला दिसत आहे ज्यांचं 121 ते 140 मार्क घेतलेले प्रत्येक प्रवर्गामध्ये किती आहे तर इथं बघा ओपनचे 3,058, एससीचे 2,243, एसटीचे किती आहे 518, विजेचे किती आहे 393, एनटीबीचे किती आहे 419, एनटीसीचे 979, एनटीडीचे किती आहे 597, एसबीसीचे किती आहे 337, ओबीसीचे किती आहे 7,048, एससीबीसीचे किती आहे 2,705, त्यानंतर ईडब्ल्यूएचचे 730 असे टोटल 19,027 सध्या बघा आपल्याला ह्या ठिकाणी ज्यांना 121 पासून तर 140 पर्यंत स्कोर आहे. आता हे एवढे उमेदवार सध्या ह्या रेंजमध्ये पाहायला मिळत आहे आणि 141 पासून जे काही जास्त मार्क घेणारे उमेदवार आहेत ते तर ऑलरेडी सध्या बघा कॉम्पिटिशनमध्ये असणारच आहे. परंतु संभाव्य जे काही रेंज मधले असलेले उमेदवार आहे मध्यम स्कोरमध्ये तर ह्या स्कोरवरती सध्या बघा असणार आहे. आता इथे आकडेवारी जरी तुम्हाला अशा पद्धतीने दिसली तर सर्वात जास्त कोणाला ह्या ठिकाणी बघा संधी मिळू शकते, तसेच ह्या प्रवर्गामध्ये सर्वात जास्त कोणत्या प्रवर्गाचे उमेदवार पाहायला मिळतात तर त्याची तुम्हाला इथं माहिती मिळते. ओबीसी 1 नंबरवरती आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे हायस्ट असलेला जो काही प्रवर्ग आहे तो म्हणजे ओबीसी आहे उमेदवारांमध्ये, कारण ह्याच्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार पाहायला मिळतात. जनरल म्हणजे ह्या ठिकाणी बघा ओपनचा 2 नंबर, एससीबीसी 3 नंबर आणि ह्या ठिकाणी सर्वात कमी जे आहे तर एसबीसी चे किती आहे तर 337 उमेदवार पाहायला मिळतात. बरोबर, एसटीचे किती आहे 518 उमेदवार पाहायला मिळतात. म्हणजे ही हायस्ट पासून तर कमी मार्क असलेले म्हणजे ह्या ठिकाणी जे काही उमेदवार आहे कमी कमी होत आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर का रँकिंग वाईज तुम्हाला इथं रँक देखील दिसते, तुमची जी काही प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गाची रँक ह्या ठिकाणी किती आहे तर ते देखील तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या रेंजमधले उमेदवार ह्या ठिकाणी हाय पासून लो पर्यंत पाहायला मिळतात. आता जर इथं 22,000 किंवा 21,000 वेकेन्सी आली तर ह्याच्यापैकी कोणत्या उमेदवारांना सध्या बघा सर्वात जास्त संधी मिळू शकते ते देखील आपण पुढे बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये जवळपास जर आपण विचार केला 121 ते 140 गुणाच्या दरम्यान एकूण उमेदवार किती 19,027. बरोबर, आता ह्या तर 121 ते 140 दरम्यान झाले, परंतु 141 प्लस जे आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये 4,225 उमेदवार आपल्याला
ह्याच्या पुढचे उमेदवार सध्या पाहायला मिळतात. हे 4225 जे उमेदवार आहेत तर ते 141 पेक्षा जास्त गुण मिळालेले. आणि परत इथे जर 121 पासून मायनसमध्ये म्हणजे इथे 120च्या खालचे उमेदवार ते किती आहे, तर इथे तुम्ही आकडेवारी बघू शकता ते किती 23,252 उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी 120 पेक्षा जास्त गुण घेतलेले उमेदवार देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता इथे 120 पासून कमी मार्क म्हणजे 100 110 तर ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर ह्यांची जी काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन बघा बऱ्याचशा प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी तिथपर्यंत सध्या जी आकडेवारी आहे तर ती आकडेवारी सध्या जाणार नाही. तर जे काही हायेस्ट उमेदवार इथं तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये 135 गुण असलेले जे काही उमेदवार आहे तर त्यांना बघा या ठिकाणी सर्वात जास्त संधी इथं मिळू शकते. कारण 135 पासून जो उमेदवार असेल कोणत्याही प्रवर्गाचा त्याला कुठं ना कुठं सध्या बघा संधी इथं मिळू शकते. ह्याच्यापेक्षा जास्त मार्क असेल तर त्यांना कुठं ना कुठं निवड त्यांची होऊ शकते. मग ह्याच्यापेक्षा कमी जर असेल तुम्हाला तर आरक्षणामध्ये ह्या ठिकाणी जे प्रवर्ग आहे म्हणजे SC असेल, ST, VJ, NT, SBC असे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार तुम्हाला 135 120 असे मार्क जरी असेल 110 तरी देखील तुम्हाला कुठं ना कुठं संधी सध्या मिळू शकते. मग ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जे काही प्राधान्यक्रम देताना व्यवस्थित तुम्हाला द्यायला पडेल, बरोबर. दुर्गम जिल्हे असेल, दुर्गम भाग असेल अशा ठिकाणी कोणी जात नाही त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम देखील प्रेफर करावा लागेल. आणि प्रेफरन्स देताना योग्य स्ट्रॅटेजी तुम्हाला ठेवावी लागेल. कारण आता प्रेफरन्सची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आपल्याला पुढील महिन्यामध्ये बघा लवकरच पाहायला मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही रेडी राहा जेणेकरून प्रेफरन्स तुम्हाला कशा पद्धतीने द्यायची ते देखील आपण पुढे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहोत. तर सध्या तुम्ही अशा पद्धतीने तयारी करून ठेवा. आता ह्याच्यामध्ये जर आपण पुढे विचार केला तर गुणानुसार जर संधीचा विचार केला आणि स्पर्धा कशी असणार तर मध्यम संधी 125 ते 135 गुण. त्यानंतर आरक्षणासंदर्भात आपण इथं विचार केला कठीण स्पर्धा 120 ते 125 मध्ये आपल्याला काही प्रवर्गाचा जो काही कट ऑफ आहे तर तो इथं ह्या प्रवर्गामध्ये पाहायला मिळू शकतो. सर्वात जास्त आपल्याला जी काही स्पर्धा असणार आहे तर ती ओपन आणि ओबीसी मध्ये सध्या बघा इथं पाहायला मिळणार आहे. म्हणजे ओबीसी मध्ये सर्वात जास्त उमेदवार आहे परंतु ओपनची जी काही सध्या वेकेन्सी असते त्याच्यामध्ये संपूर्ण प्रवर्गाचे हायेस्ट असलेले उमेदवार त्या ठिकाणी कॉम्पिटिशन करत असतात. म्हणजे कदाचित ओबीसी पेक्षा देखील ओपनची जी काही मेरिट आहे तर ती सध्या बघा हाय जाऊ शकते. म्हणून तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी प्रेफरन्स आणि जो काही स्कोर आहे तर तो सध्या खूप महत्वाचा असणार आहे. तसंच बघा एक जर इथं आपण एक अंदाजित सध्या जर कट ऑफ जर सेट स्कोर इथं विचार केला तर ह्याच्यामध्ये आपल्याला जवळपास इथे तुम्ही प्लस म्हणजे 5 ते 10 मार्क ह्या ठिकाणी प्लस मायनस सध्या करू शकतात. आता हा जो काही कट ऑफ आहे किंवा सेफ स्कोर आहे तर हा एक प्रकारे आपण संपूर्ण या ठिकाणी बघा जे प्रवर्ग आहे तर त्यांचा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण 1 ते 5 असेल किंवा 6 ते 8 असेल, 9 ते 10 असेल, 11 ते 12 असेल तर ह्यांचा वेगवेगळा सध्या कट ऑफ येत असतो. परंतु ह्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास प्रत्येक गटाचा जर इथं आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये तुम्ही प्लस मायनस मध्ये ह्या रेंजमध्ये असाल तर तुम्ही कुठेतरी बघा सध्या तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तर इथं एकंदरीत आपण जे काही एकत्रित सध्या या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जो काही डेटा आहे त्याच्यावरनं. तर ह्याच्यामध्ये 125 ते 135 ओपन संदर्भात, ओबीसीच्या जवळपास 132 122 ते 132, ईडब्ल्यूएस 120 ते 130, एससीबीसी 120 ते 130, एससीच्या 115 ते 125, एसटीचा 105 ते 120, विजेचा 110 ते 120, एनटीबीचा 112 ते 122, एनटीसीचा 115 ते 125, एनटीडीचा पण 115 ते 125 आणि एसबीसीच्या 110 ते 120 दरम्यान सध्या बघा तुम्हाला मार्क असेल. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही +5 आणि 10 मार्क सध्या बघा प्लस मायनस करू शकतात तुमच्या प्रत्येक जे काही गटानुसार. कारण प्रत्येक गटाचा वेगवेगळा सध्या बघा या ठिकाणी कट ऑफ जो लागत असतो. आता सर्वसाधारण इथे जर आपण विचार केला तर पवित्र पोर्टलवर जवळपास 21-22 हजार ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या सध्या बघा आपल्याला अपलोड झालेला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही 140 प्लस गुण असलेले उमेदवार आहे तर त्यांची कुठं ना कुठं या ठिकाणी 100% बघा निवड होणार आहे. आता ह्याच्यामध्ये काही उमेदवारांना जास्त गुण असून देखील सध्या बघा निवड होणार नाही. कारण एखादा उमेदवार फक्त 9 ते 10 आणि 11 ते 12च्या ह्या गटासाठी सध्या बघा पात्र असेल आणि त्या ठिकाणी जर का वेकेन्सी आलीच नाही तर त्याला जास्त गुण घेऊन देखील सध्या त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकत नाही. हे देखील सध्या बघा असणार आहे. कारण वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी आता कशी येते, कोणत्या गटाला किती येते ते देखील सध्या वेकेन्सी आल्यावरच, प्रेफरन्स आल्यावरच सध्या पाहायला मिळणार आहे. म्हणून इथे टीटी आणि सीटेट असलेले क्वालिफाय उमेदवार जे आहे तर त्यांना सर्वात जास्त संधी जी असणार आहे तर ती जिल्हा परिषद, मनपा, नपा ह्या ज्या काही वेकेन्सी असतात तर ह्या सर्वात जास्त येत असतात. ज्या उमेदवारांना 130 ते 140 दरम्यान आहे तर त्यांना
चांगली संधी मिळू शकते. 120 ते 130 मध्ये स्पर्धात्मक वातावरण सध्या असू शकतं आणि 120 पेक्षा कमी गुण असेल तर त्यांचा कट ऑफ जो आहे तर तो प्रत्येक प्रवर्गानुसार सध्या या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. तर आपण या ठिकाणी तुम्हाला जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स तुम्हाला व्यवस्थित बघा. या ठिकाणी 100 प्रेफरन्स द्यायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या जे काही प्रवर्गामध्ये नेमके किती उमेदवार तुमचे कॉम्पिटिशनमध्ये आहे ती देखील आकडेवारी तुम्हाला माहिती पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला एक अंदाज येईल की ह्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ इथं NTBचं जर तुम्ही घेतले 419 उमेदवार ह्या रेंजमध्ये पाहायला मिळतात, परंतु हे 419 फक्त एकाच गटासाठी पात्र नसेल, वेगवेगळ्या गटासाठी पात्र असेल, ह्यांची वेगवेगळी पात्रता असेल. म्हणजे ह्यांची कितीतरी सध्या बघा इथं जर आपण गटाचे तुकडे केले तर ह्यांची स्पर्धा कमी कमी सध्या होत येत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये TET पात्र असणारे, बाकी TET त्या ठिकाणी पात्र नसणारे असे खूप कमी उमेदवार पाहायला आपल्याला मिळत आहे. म्हणजे आकडेवारी जरी तुम्हाला मोठी दिसली तरी देखील इथे तुमच्या पात्रतेप्रमाणे जो काही उमेदवार आहे तर तो अगदी कमीच असणार आहे. म्हणून एक लक्षात घ्या, इथं तुमची जी काही संधी असेल तुमचा स्कोर खूप मॅटर करणार आहे आणि स्कोर बरोबर तुमचे प्रेफरन्स द्यायची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती महत्वाची असणार आहे. कारण आता थोडे दिवस बाकी आहे, तर त्या संदर्भात आपण तुम्हाला पुढे देखील मार्गदर्शन करणार आहोत. तर तुमचा स्कोरनुसार तुमची निवड कशी होऊ शकते ते देखील आपण पुढे बघणार आहोत. तर ही एक महत्वाची बघा माहिती होती. तर ह्या संदर्भात तुम्हाला काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, कारण तुम्ही कमेंट करत असताना तुमचा जो काही स्कोर असेल, विषय असेल ते व्यवस्थित कमेंट करा, जेणेकरून इतर उमेदवार आणि इतर ज्या काही कमेंट येत असतात त्या कमेंटनुसार तुम्हाला लक्षात येईल की आपल्या जे काही पात्रता आहे त्या पात्रतेमधला एखादा हायेस्ट उमेदवार कोणता आहे ते तुम्हाला त्या कमेंटमधून लक्षात येईल. म्हणून तुम्हाला मी कमेंट करायला सांगत असतो आणि आपण कमेंटची रिप्लाय तुम्हाला देत असतो. तर सध्या एक महत्त्वाची माहिती आहे. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. तिथे आपण महत्त्वाचे अपडेट देत असतो. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.